कृष्ण हरे आवडे
झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी। पाप पुण्य अंगी नातळीच्या, पाप पुण्य अंगी नातळीच्या, पाप पुण्य अंगी झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी। पाप पुण्य अंगी नातळीच्या, पाप पुण्य अंगी नातळीच्या, पाप पुण्य अंगी नातळीच्या। गोविंदासने गोविंद शयने, गोविंदासने गोविंद शयने, गोविंदासने गोविंद शयने, गोविंद आसने गोविंद शयने। गोविंद त्या मनी बैसला, गोविंद त्या मने बैसला, गोविंद त्या मने बैसला। ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ। कापीजे कलिकाळ तया भेने, कापीजे कलिकाळ तया भेने, कापीजे कलिकाळ तया भेने। गोविंदासने गोविंद शयने, गोविंद
गोविंद आसने गोविंद शयन गोविंदासनी गोविंद शयन गोविंद आसने गोविंद शयन गोविंद त्यामणी बैसला गोविंद त्यामणे बैसला ते गोविंद त्यामणे बैसला ते तुकामणे शंख चक्राचे शृंगार तुकामणे शंख चक्राचे शृंगार तुकामणे शंख चक्राचे शृंगार तुकामणे चक्राचे शृंगार अमृत सार रामामृत सार मुखामाजे रामामृत सार मुखामाजे तुकामणे शंख चक्राचे शृंगार तुकामणे शंख चक्राचे तुकामणे शंख चक्राचे शृंगार तुकामणे शंख चक्राचे अमृत सार रामामृत सार मुखामाजे रामामृत सार मुखामाजे गोविंदा सनी गोविंदा शयन गोविंदा सनी गोविंदा शयन सनी गोविंदा त्यामणी बैसला गोविंद त्यामणी बैसला अरे विठोबा रखुमाचे विठोबा रखुमाचे जय जय विठोबा रखुमाचे जय जय झुंझरते का विष्णुदास जगे झुंझरते का विष्णुदास जगे झुंझरते का विष्णुदास जगे वृंदरते का विष्णुदास विष्णुदास जगे झुंझरते का विष्णुदास जगे झुंझरते एक विष्णुदास जगे झुंझरते एक विष्णुदास जगे झुंझरते का विष्णुदास जगे झुंझरते एक विष्णुदास जगे विष्णुदास जगे पाप पुण्यंगिना तळे त्या पाप पुण्यंगी नातळे त्या गोविंद आशनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी पाप पुण्य अंगिना तळत्या पाप पुण्य अंगी नातळत्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी झुंझरते एक विष्णुदास जगे झुंझरते एक विष्णुदास जगे झुंझरते एक विष्णुदास जगी झुंझरते एक विष्णुदास जगे झुंझरते एक झुंझरते एक विष्णुदास जगे पाप पुण्यंगिना तळे त्या पाप पुण्यंगी नातळे त्या गोविंद आसने
गोविंद आसनी गोविंद शयने गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलास गोविंद त्यामनी गोविंद त्यामनी गोविंद त्यामनी बैसला से बैसला से बैसला गोविंद त्यामनी वाह गोविंद त्यामनी बैसला से बैसला से बैसला गोविंद त्यामनी गोविंद त्यामनी बैसला से बैसला से बैसला से बैसला गोविंद त्यामनी गोविंद त्यामनी गोविंद त्यामनी हा गोविंद त्यामनी गोविंद त्यामनी गोविंद त्यामनी पैसला से गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलास हा गोविंद त्या गोविंद त्यामनी बैसला गोविंद त्यामनी गोविंद त्यामनी बैसला श्री गोविंद गोविंद त्या हा गोविंद त्या गोविंद त्या गोविंद त्या बैसला से गोविंद त्यामनी बैसला से गोविंद आसनी गोविंद शयने गोविंद आसनी गोविंद शयने गोविंद विठ्ठल 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 विठ्ठल
एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळीकाळ तया भेने, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, नामामृत सार मुखा माझी, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. विठाला विठाला श्री संताचे माथा चरणावर, श्री संताचे माथा चरणावर, श्री संताचे माथा चरणावर, श्री संताचे माथा चरणावर, साष्टांग हे करे दंडवत, 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 दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावूत, विश्रांती पावलो सांभाळावूत, साष्टांग हे करी दंडवत, 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 दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावूत रे, पावलो सांभाळावूत रे. श्री संतासी ये माथा चरणावरी, श्री संताची माता चरणावर, संतासी ये माथा चरणावरी, श्री संताची माता चरणावर, साष्टांग हे करी दंडवत, दंडवत, साष्टांग हे दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे शांती पावलो सांभाळावूत रे, विश्रांती पावलो सांभाळावूत रे. बेसारे पावलो सांभाळावूत रे, विश्रांती पावलो सांभाळ. श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा.
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा विष्णुदासांची काही अंतर्लक्षणं आणि काही बाह्य लक्षणं सांगणारा सगळ्यांच्या पाठातला परिचयातील संतपर आणि प्रासादिक अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या श्री क्षेत्र आळंदी या पुण्य पावन भूमीमध्ये इंद्रायणीच्या पवित्र अशा तीरावरती या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये हा जो धार्मिक कार्यक्रम होतोय, या धार्मिक कार्याचं हे निमित्त सगळ्यांना माहीत आहे. आणि माहीत असेल तरी सुद्धा त्याचा थोडासा परिहार देणं हे माझं कर्तव्य आहे. त्या वक्त्याचं काम असतं प्रकर्षानं. म्हणून आळंदीचा महिमा अगाध आहे. तुकोबरांनी या भूमीचं वर्णन केलंय. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. दोष नाही ओ कदाशी दूत सांगे यमापाशी. सहजतया जना छंद वाचे गोविंद गोविंद. तुळशी वणे रंगमाळा उघा वैकुंठ सोहळा. तुका म्हणे भिणे काळ न येते नेराणी. सर्व संतांनी वर्णन आळंदीचं केले. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. अशा या आळंदी क्षेत्रामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय एक समाजयोगी त्यागमूर्ती हरिभक्तिपरायण गोविंद महाराज केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. आणि त्यांची ओळख त्यांच्या कार्यानं त्यांनी करून दिलेली आहे. अशा केंद्रे महाराजांचं हे 12वं पुण्यस्मरण आहे. आणि खऱ्या अर्थानं अशा महात्म्यांचं पुण्यस्मरण होत असतं. बरं, फपाळ महाराज माझ्या पुढे आहेत. आज तर पुण्यतिथी आणि पुण्यस्मरणाचं पेवच फुटलेलं आहे. रोज कुणाचं तरी पुण्यस्मरण, कुणाची तरी पुण्यतिथी रोजच कीर्तन करावी लागते. माझं दुमत नाही, केलेली चांगली आहे, करू नका असं मी कधीच म्हणणार नाही. त्या निमित्तानं काही कसे ना, पण खऱ्या अर्थानं पुण्यतिथी कोणाची होते, कोणाच्या पुण्यतिथीला पुण्यस्मरण म्हणावं, तर मी थोडक्यात सांगतो. ज्यांचं स्मरण केलं तरी पुण्य लागावं असं व्यक्तिमत्व असावं आणि त्यांचं पुण्यस्मरण होतं खऱ्या अर्थानं. आज ज्याला पंढरी माहीत नाही,
ज्याला आळंदी देहू माहीत नाही, गाथा ज्ञानेश्वरी माहीत नाही, गीता माहीत नाही, ज्याला पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात हेही माहीत नाही, ज्याला एकादशी माहीत नाही, द्वादशी माहीत नाही, आणि त्याचीही पुण्यतिथी आम्हाला करावी लागते, त्याचं भाग्य ना आमचं दुर्दैव आहे ते. म्हणून ज्यांनी आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं पुण्य केलेलं आहे, पुण्य संपादन करण्याचा आयुष्यभर ज्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याची खऱ्या अर्थानं पुण्यतिथी होते बरं. ते पुण्य म्हणजे अचानक नाही मिळत महाराज. तुकोबाराय सांगतात, तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेश्या तुडे समागम घडे संता. अनेक जन्मामध्ये ज्यांनी पुण्य केलेलं आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं पुण्य हे एका जन्मातलं नव्हतं महाराज. ते ज्ञानोबारांनी परिहार दिलाय, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आजी फळाशी आली. बहुत सुकृताची रोजचा अभंग म्हणतो, अनंत जन्माचं सुकृत आहे ते. नामदेवराय सुद्धा म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, ते माया विठ्ठल कृपा केली, ते माया विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी पुण्यवान होण्याकरता एका जन्मामध्ये पुण्य केलं तर तो पुण्यवान होईल असं काही सांगता येत नाही. सगळ्या संतांचा परिहार आहे. तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 8 पिढ्यापासून पंढरीची वारी. ज्ञानोबारा जन्माला येण्याच्या अगोदर 7 पिढ्यापासून पंढरीची वारी. तुकोबारा म्हणतात, वंश परंपरा दासमी अंकित. प्रत्येक युगामध्ये देवावर आम्ही आलो, हेच काम केलं. मागे बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही, हेच करत आलो आहे. असो म्हणून अशा महात्म्यांची खऱ्या अर्थानं पुण्यतिथी होते बरं. आणि असा हा पुण्यतिथीचा सोहळा त्यांचा हितच होतो असं नाही, आपण करतो इथं, आपण केलाही पाहिजे. म्हणून आज केंद्रे महाराजांची पुण्यतिथी नुसती आळंदीमध्ये नाही, वैकुंठामध्ये सुद्धा तुकोबारा म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, म्हणे गाजे वैकुंठी
अशा विष्णुदासांचा सोहळा भगवान परमात्मा वैकुंठामध्ये करतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. किंवा नामदेव महाराज तीर्थावळीमध्ये सांगतात, धन्य दिवस झाला आजी सोनियाचा, सोहळा भक्ताचा आरंभिला. भक्ताचा सोहळा प्रत्यक्षात देव करतो. या उक्तीप्रमाणे ज्यांचं कार्य अतिशय उंचीच आहे, या भारत देशामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण पहिली संकल्पना की दगडावरती ज्ञानेश्वरी कोरण्याची आमच्या केंद्री महाराजांच्या मनामध्ये आली. आणि संकल्पना करणारे तर खूप आहेत, संकल्प करणारेही भरपूर आहेत, पण केलेला संकल्प हा पूर्णत्वाला जाईल का नाही सांगता येत नाही. पण तुकोबाराय सांगतात, तो संकल्प सत्य असेल तर पूर्णत्वाला जातो. बरं, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. म्हणून महाराजांची इच्छा होती की या आळंदीच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानोबारायांच्या या सारस्वताचं मंदिर व्हावं. चांगली कल्पना आहे महाराज. म्हणून आता सामान्य लोकांची कल्पना असते, एखादा बंगला, एखादी बिल्डिंग बांधणं, एखादा राजवाडा बांधणं असते आपल्यासारख्याची कल्पना. पण ज्ञानेश्वरीचं मंदिर व्हावं ही कल्पना सुद्धा मनामध्ये येण्याकरता महाराज सद्बुद्धीच पाहिजे ना. आपल्या मुलाबाळा करता तर आपण सगळं काही करत असतो, पण असे महात्मे म्हणतात, महाराज लग्न केलं असतं तर 4-2 मुलं झाली असती, पण ही सगळी माझीच मुलं आहेत. थोडं उदात्त अंतकरण आहे त्यांचं. आणि त्यांनी संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वाला गेला की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीचं पहिलं मंदिर उभा राहिलं. आणि त्यांच्या संकल्पनेतून अनेक मंदिर आता उभा राहत आहेत. चांगली गोष्ट आहे. गाथा मंदिरही आमच्या देहूमध्ये देहूचं वैभव झालेलं आहे. आमच्या जगन्नाथ महाराजांची कल्पना होती विष्णू सहस्त्रनामाचं मंदिर व्हावं, त्यांनी त्या ठिकाणी ते मंदिर उभा केलं. असू द्या, आमचे अंध असून वासाडे महाराज, कल्पना असेल तुम्हाला, बालाजी वासाडे, त्यांनी हरिपाठाचं मंदिर पंढरपूरमध्ये केलं आहे. यांच्यानंतर खूप मंदिरं झाली आणि ही झाली पाहिजेत. ही अक्षरं निस्ती त्याच्यावरून आपली दृष्टी जरी फिरली तरी आपल्याला पुण्य प्राप्त होईल महाराज. असं हे भव्य आणि दिव्य मंदिर आमच्या केंद्रीय महाराजांनी उभा केलं. आणि म्हणून आज त्यांचं हे 12वं पुण्यस्मरण होत आहे. आणि प्रारब्धानुसार त्यांना काही आयुष्य मिळालं असेल, नक्की मला काही आयुष्य त्यांचं माहीत नाही. 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष हे जगराहाटीचं आयुष्य आहे. जे जयाचे विहित ईश्वराचे मनोगत. पण माणसाचं आयुष्य किती असतं हे माझ्या कल्पनेनं मी सांगत असतो. व्यक्ती गेल्यानंतर जितकं दिवस त्याचं नाव पाठीमागं राहतं ना चांगल्या कार्यानं, खरं त्याचं तेवढं आयुष्य असतं. या कलियुगातलं आयुष्यमान ज्ञानोबारायांना फक्त 22 वर्षाचं मिळालं, सगळ्याला माहीत आहे. तुकाराम महाराजांना 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवसाचं मिळालं, हेही माहीत आहे. अपवाद म्हणून नामदेव महाराजांना दीर्घायुष्य 80 वर्षाचं सांगितलं जातं. असो, पण हे शाश्वत आयुष्य नाही. खरं आयुष्य व्यक्ती गेल्यानंतर जितकं दिवस त्याचं चांगलं नाव पाठीमागं राहतं ते खरं आयुष्य असतं.
म्हणून जे हे मंदिर जोपर्यंत उभं आहे तोपर्यंत केंद्रीय महाराजाचं नाव राहणार महाराज, त्यात प्रश्नच नाही. माणसं जात असतात, पण जर चांगल्या गुणानं चांगल्या कीर्तीनं पाठीमागं उरत असतील तर तुकोबारा म्हणतात त्यांना मरणच नाही. उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे उत्तमचे बोरे, कीर्ती मागे उत्तमचे बोरे. तुका म्हणे कामरानेची सरे, उत्तमाचे बोरे कीर्ती मागे, उत्तमाचे बोरे कीर्ती मागे. तुका म्हणे सारे उत्तमाचे बोरे कीर्ती मागे, उत्तमाचे बोरे कीर्ती मागे. असो म्हणून आज त्यांचं हे पुण्यस्मरण होत आहे. या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा विष्णुदासांचं वैष्णवांचं लक्षण सांगतात. पहिल्यांदा ते झुंजार आहेत म्हणतात. झुंजार ते एक विष्णुदास जगी. विष्णुदास जर तुम्हाला ओळखायचे असतील, तुकाराम महाराजांना संतांची ओळख या अभंगातून तुम्हा मला करून द्यायची आहे. का द्यायची? तर तुकाराम महाराजांना माहीत होतं कदाचित या जीवाला देव नाही कळाला प्रारब्धवशामध्ये तर त्याचं तेवढं नुकसान होणार नाही, पण त्याहीपेक्षा संत नाही कळाला तर फार मोठं नुकसान होईल त्याचं. कारण देव कळवून देणारे संत आहेत, आणि त्याला जर खरे संत ओळखता आले नाही तर त्याच्यात फार मोठी हानी आहे. म्हणून याच्या यावत ह्या जीवाला, सामान्य जीवाला खरे संत कोण आहेत ओळखता आलं पाहिजे. कारण संताची तरी काही संख्या कमी आहे का महाराज? टिळे, टोपी, माळा, देवाचे गबाळ. देवाचं गबाळ माहिती आहे का तुम्हाला? वाघवी, वोंगळ, पोटासाठी. जाऊ द्या, मला जास्त त्याचं विश्लेषण करायचं नाही. पण खरे संत कोण आहेत, खरे विष्णुदास कोण आहेत, आणि त्याची ओळख या जीवाला पटली पाहिजे. म्हणून त्या संताची लक्षणा करत असताना त्या संतांना तुकोबारांनी विशेषण दिलंय. झुंजार आहेत तेच विष्णुदास आहेत. झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, विष्णुदास झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी, झुंजार ते एक विष्णुदास जगी. पाप पुण्य अंगी नातळे त्या, पाप पुण्य अंगी नातळे त्या, गोविंद आसने गोविंद सजने, गोविंद आसने गोविंद सजने. पाप पुण्य बाबा
पाप पुण्य अंगी नाथळत्या पाप पुण्य अंगी नाथळत्या जगद्गुरु तुकोबाराय विष्णुदासांची ओळख करून देत असताना त्याला विशेषण देतात. विष्णुदासाला ते झुंजार आहेत. आता झुंजार शब्दाचा अर्थ असा आहे, झुंज देणारा, सरळ अर्थ आहे त्याचा. झुंजार कोणाला म्हटलं जातं? जो झुंज देतो त्याला झुंजार म्हटलं जातं. का पळपुट आहे त्याला झुंजार म्हटलं जातं. जो आक्रमक आहे, लढवय्या आहे, प्रतिकार करतो, त्याला झुंजार म्हणतात. साधा सरळ अर्थ आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी काही वेदांताची परिभाषा सांगितली नाही. अगदी साधा सोपा सरळ अभंग आहे. आता झुंजार विष्णुदासाला म्हणतात तुकोबाराय. तर त्या विष्णुदासाने कोणाला झुंज दिलेली दिसत नाही. वरकरणी बघितलं तर तुकोबारांनी कुणाला झुंज दिली हो? माऊलींनी कुणाला झुंज दिली? एकनाथ महाराजांनी कुणाला दिली? नामदेव महाराजांनी कुणाला दिली? अपवाद म्हणून एखाद्या संताचं नाव घ्या की त्यांनी झुंजच दिली. ते लढले एखाद्यावर. त्यांचं दयेनं भरलेलं अंतःकरण आहे. झुंज कुणालाच देत नाहीत. बर, झुंज देण्याची ताकद नाही असंही नाही. ते दुबळेत असं नाही महाराज. आणि कोणालाच झुंज दिली नाही. तुकाराम महाराजांचे शत्रू त्या काळामधले सालो मालो, मंबाजी गोसावी, रामेश्वर शास्त्री, माऊलींना मांड भाजण्याकरता खापर दिलं नाही. झोळी फाडून टाकली काही लोकांनी. हे सगळं तुम्हाला माहीत आहे. परंतु ज्ञानोबारायांनी, नामदेव महाराजांनी कोणाला झुंजच दिली नाही महाराज. नाथ महाराजांचा तर मोठा इतिहास आहे. अरे नाथ महाराज तर गर्भश्रीमंत होते. हजारो एकर शेती होती त्यांची. मोठमोठे एकराचे 2-2 एकराचे वाडे होते त्यांचे, अजूनही आहेत. तरी कोणालाच प्रतिकार केला नाही. अंगावरती यवन 42 वेळाला थुंकला. कोण सहन करणार आहे महाराज? तुमच्या अंगावर थुंकू द्या बरं एखाद्या व्यक्तीनं, कुत्र्यासारखा अंगावर जाईल त्याच्या. पण निळोबाराय वर्णन करतात, यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. मग प्रतिकार करण्याची शक्ती नव्हती का? अरे त्या मंबाजी गोसाव्याने तुकोबारांना काठीनं मारले, शिव्या घातल्या. इतके तुकोबारा दुबळे होते का? पण नाही, दयेनं भरलेला अंतःकरण आहे. प्रतिकार केलाच नाही. तरी सुद्धा विष्णुदासाचं लक्षण सांगताना झुंजारच म्हणतात तुकोबाराय. पण तशी वस्तुस्थिती नसताना जर एखाद्यावरती तसं विशेषण बळच लादलं, ते लक्षण नसताना झुंजाराचं, तर महाराजांच्या या अभंगावरती शास्त्रीय भाषेतला व्याघात नावाचा दोष आला असता. वस्तुस्थिती तशी नाही. तुकोबाराय त्याला झुंजार संज्ञा देतात. हे शास्त्रामध्ये बसू शकत नाही. असाही प्रश्न आहे. परंतु संत तुकोबारायांचं वाङ्मय हे निर्दोष आहे. काही कीर्तनकार, काही PhD केलेले साहित्यिक म्हणतात तिथं ते प्रमाण असं असायला पाहिजे होतं, तो शब्द पुढं असायला पाहिजे होता. आम्ही त्याला एकच उत्तर देतो, तू त्या गाथ्यात सुधारणा करू नको. इंद्रायणीनेच शुद्ध करून गाथावर पाठवला. हे जलदेवी आहे. अरे काय त्याचे अलंकार आहेत, काय व्याकरण आहे तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये, काय यमक आहेत, काय प्रास आहेत महाराज. तोडच नाही काही. कीर्तनकाराचं सुद्धा एखादा शब्द पुढं मागं झाला
तर ते पुढं जुळतच नाही महाराज. कसं बसवलं असेल महाराजांनी ते मोती काही माहीत नाही. मग झुंजार ही संज्ञा त्यांना कशी योग्य आहे? झुंज देत नाहीत या शब्दाचा अर्थ ते झुंजार नाहीत असं नाही, झुंजार आहेत. बरं, झुंज कोणावर द्यायची असते? झुंज ही शत्रूवर द्यायची असते. मग संत हे अजात शत्रू आहेत. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. महाराजांचा संपूर्ण अभंग बघून घ्या. संत हे अजात शत्रू आहेत. मग संतांनी झुंज दिलीच कुणावर? आणि तुकोबर आहे तर चक्क म्हणतात ते झुंजार आहेत. बरं, असा मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. त्यांच्याकडे शक्ती आहे पण दयेनं भरलेलं अंतकरण आहे. महाराजांचे गाथ्यातलं उदाहरण तुम्हाला देतो. एक पैलवान आहे, हिंद केसरी पदवी त्याला प्राप्त झालेली आहे. 25-26 वर्ष वय झालंय. कुस्ती क्षेत्रात नाव कमवलंय त्यांनी. एकुलता एक मुलगा आहे. आई वडिलाला वाटतं एकुलता एक मुलगा असला तरी त्याचे 2चे 4 हात झाले पाहिजेत का नाही वाटत? वाटतं. किती झाले पाहिजेत? 2चे 4. मी तर म्हणतो 4चे 8. 8चे 16, 16चे 32, 64, 128, 256. काकड्यापर्यंत कीर्तन केलं तर संपणार नाही. वेल मांडवाला गेला पाहिजे. मांडव मोडून खाली पडला तरी चालेल. जाऊ द्या. त्या पहिलवानाचं लग्नही करून टाकलं. सृष्टी नियमाप्रमाणे त्या पहिलवानाला मुलगाही झाला. 5 वर्षाचा मुलगा झाला. पण कुस्ती क्षेत्रातलं ज्ञान आहे त्या पैलवानाला. म्हणून एका जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या इनामी कुस्त्या आहेत. त्याचं बक्षीस 2-2 लाख रुपये आहे. आणि त्याचं निर्णायक पंच म्हणून त्या पैलवानाला नेमलेलं आहे. आणि त्या निकाली कुस्त्या काढण्याकरता पंचाचं काम ह्या पैलवानाकडे आलंय. आणि तो पैलवान आपल्या घरातून त्या यात्रा कमिटीची गाडी आलेली आहे दारामध्ये न्यायला. नेहरू शर्ट घातलाय, धोतर घातलाय, फेटा बांधलाय कोल्हापुरी, खांद्यावर त्याशी लुंगी टाकलेली आहे, पायात जोडा घातला आणि घरात दर्शन करून बाहेर मोठ्या रुबाबात निघाला. पण त्या पहिलवानाचा 5 वर्षाचा मुलगा, किती वर्षाचा? 5 वर्षाचा मुलगा बाहेर दारात गोट्या खेळतोय. आणि त्याने पाहिलं आपले बाबा कुठंतरी बाहेर निघाले. त्या गोट्या टाकून दिल्या पप्पा महाराज. आणि तो 5 वर्षाचा मुलगा पळतच आला आणि वडिलाची कंबर पकडली. सगळी कंबर हातात आली नाही, 1/4 आली. कारण बलदंड शरीर आहे महाराजाचं. 6-6.25 फूट उंची आहे. अशी छाती जबरदस्त आहे. वजन 100-125 किलो आहे त्याचं. पेदार शरीर आहे, कसलेलं शरीर आहे. काही माणसं मी पाहिली महाराज, अशी बलदंड माणसं पाहिली. मी सोलापूरला एकदा कीर्तनाला गेलो तो बाजी अण्णाच्या मठात त्या. आणि तिथे त्या गवळ्याच्या घरी पंगत होती. आणि त्या गवळ्याने मला जेवायला बोलवलं. म्हणले महाराज आमच्या घरी आलं पाहिजे. मी म्हणलं मी कीर्तनाच्या अगोदरच थोडंसं जेवण केलेलं आहे लवकर, आता मला काय? म्हणले आमच्या घरी पाय लावले पाहिजेत. आता म्हणलं माझ्या घरच्या पायानं काही फारसा फरक नाही. खरं मनात बोललो. पण त्यांनी मला आग्रह केला आणि घरी त्याच्या घेऊन गेला. महाराज म्हणले थोडं दूध तरी घ्या. त्याच्याकडे 100-125 म्हशी होत्या महाराज गोठ्यामध्ये. मोरा जातीच्या, झापर जातीच्या, अशा चांगल्या खानदान म्हशी, अशा जबरदस्त. आणि तो गवळी, मी त्या हॉलमध्ये त्याच्या बसलो. एवढा मोठा दुधाचा ग्लास घेऊन आला. मला तो बघूनच मी घाबरलो. म्हणलं एवढं दूध घेतलं तर आपलं काही खरं नाही बा म्हणलं. आणि त्याचा मित्र पण बरोबर होता. पण तो गवळी जो पाहिला
तशी व्यक्ती मी आत्तापर्यंत पाहिलीच नाही महाराज. असा 6.25 फूट उंच, माझ्या मांडीसारखे तर दंडच होते त्याचे. एवढं मोठं असं त्याचं मनगट, अशी बोटं बिटं लांब त्याची, उंच पुरा. आणि मी सारखं बघायला लागलो बाबा केवढी प्रॉपर्टी देवाने तुला दिली. आणि त्याचा मित्र बरोबर होता. मी सारखं कुतूहलाने त्याच्याकडे बघतोय. त्याच्या लक्षात आलं आणि त्याचा मित्र मला म्हणाला, महाराज बापूसाहेब ह्याच्याकडे काय बघता म्हणले, हा काहीच नाही, ह्याचा आजोबा आम्ही पाहिला. आजोबा तर असा होता की घरात सहज जरी शिंकला तरी 4-2 फळीवरच्या वाट्या खाली पडत होत्या. केवढी प्रॉपर्टी झाली. विनोदाचा भाग सोडून द्या, असं बलदंड शरीर आहे त्या पैलवानाचं. आणि त्या पैलवानानं बाहेर निघालाय. 5 वर्षाचा मुलगा पळत आला. तुकोबारांनी पाहिलेलं दृश्य आहे. तुकोबारांच्या अभंग हे काही प्रासंगिक आहेत, प्रसंगानं केलेले अभंग आहेत. काही लक्षणार्थानं आहेत, काही वाच्यार्थानं आहेत, काही प्रासंगिक अभंग आहेत. ह्यातला प्रासंगिक अभंग हा आहे. आणि तो मुलगा हट्ट करतोय पैलवानाजवळ, मी तुमच्या बरोबर येणार आहे, मी थांबणार नाही, मी येणार. आणि त्या पैलवानाची समजूत, पैलवान त्या मुलाची समजूत काढायला लागलाय. गर्दीमध्ये येऊ नको तू, तुला खाऊ आणतो, तुला पेढे घेऊन येतो, तुला घोडागाडी आणतो. याच्यामध्ये 15 मिनटं खाल्ली त्या मुलाने. किती? 15 मिनटं खाल्ली. पण तुकोबारा म्हणतात तो मुलगा हट्टी आहे. त्यानं कंबर सोडून दिली आणि त्या पैलवानाचं धोतरच पकडलं परत. आणि नुसतं धोतर पकडलं नाही 5 वर्षाच्या मुलानं, त्या धोतराला पिळा घालायला सुरुवात केली. पदरी घाली पिळा, बाप निर्बळसाठी बाळा, बाप निर्बळसाठी बाळा, बाप निर्बळसाठी बाळा. पदरी घाली पिळा, बाप निर्बळसाठी बाळा, बाप निर्बळसाठी बाळा, बाप निर्बळसाठी. पदरी घाली पिळा, बाप निर्बळसाठी बाळा, बाप निर्बळसाठी बाळा, बाप निर्बळसाठी बाळा. प्रासंगिक अभंग आहे. महाराजांनी प्रत्यक्षात ते दृश्य पाहिलं. अरे एवढा मोठा पैलवान आहे, 100-125 किलो वजनाचा, 25-30 किलो वजनाचं बारकं पोरग आहे, 4 वर्षाचं 5 वर्षाचं. काय त्याला गालावरून हात फिरवत बसायचं आहे. अडवलं ना त्याने, जाऊ देत नाही, दंडाला धरायला पाहिजे होतं. आणि असं पोरग फेकून द्यायला पाहिजे होतं. फरलांगभर दूर गेलं असतं ते पोरग, ताकद होती. पण दुबळा झाला तो पैलवान. का झाला दुबळा? प्रेम प्रीतीचे, प्रेमानं दुबळा झाला. प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेमानं बांधला. म्हणून संत हे प्रेमानं बांधलेले आहेत. त्यामुळे संत शक्ती असून प्रतिकार करत नाही. तरी सुद्धा तुकोबारा त्यांना झुंजार म्हणतात. जास्त मला चिंतन करायला वेळच नाही. आता उशिरा जरी आलो असलो तर मी 8:30लाच कीर्तन सोडणार आहे बरं. काही मंडळी मला म्हणेल, महाराज तुम्हाला यायला थोडा उशीर झाला, ट्रॅफिक होती, आज 26 जानेवारी आहे, रविवार आहे. आम्ही समजून घेतो 6:30ला तुम्ही येऊ शकला नाही, पण 8:30ला कीर्तन सोडायला काय अर्थ नाही. आता तर काही ट्रॅफिक नाही ना तुमच्या पुढं. म्हणून मी शक्यतो 8:30ला कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतर सगळ्यांना भोजन वगैरे करायचं असो. म्हणून संत महात्म्यांनी कोणाबरोबर झुंज दिलेली दिसत नाही. वरकरणी नाही आणि अंतरंगातूनही नाही कुठं. संत हे अजात शत्रू आहेत. तरी सुद्धा तुकोबाराय संत महात्म्यांना झुंजारच म्हणतात. झुंजार ते एक विष्णुदास. ह्या जगामध्ये झुंजार जर कोण असतील तर विष्णुदास आहेत. आणि फक्त त्या संतांनीच झुंज दिली नाही. आणि तुकोबाराय म्हणतात त्यांना झुंजार आहेत बरं का. झुंज कुणावर दिली जाते?
शत्रूवर दिली जाते का मित्रावर झुंज दिली जाते? शत्रूवर झुंज दिली जाते. जो आपला शत्रू आहे त्याच्यावर झुंज देऊन त्या शत्रूला काय करावं लागतं? संपवावं लागतं. त्या शत्रूला नामोहरम करावं लागतं. मित्राला झुंज द्यायची नाही. मग संत महात्म्यानं शत्रूच नाही, मग संतांनी झुंज दिली कुणाला? संतांच्या दृष्टीनं जे शत्रू आहेत, संतांच्या दृष्टीनं जे शत्रू आहेत, तो संतांचा शत्रू हा मनुष्य नाही. आणि मला वाटते मनुष्य हा मनुष्याचा पण शत्रू नाही. आता आपण शत्रुत्व करतो काही दिवसापुरतं, काही कालापुरतं, पण ते खरं शत्रुत्व नाही. बरं, मनुष्य हा मनुष्याचा शत्रूच नाही महाराज. मनुष्य हा मनुष्याचा खरा शत्रू असता तर महाराज काँग्रेसचे भाजपमध्ये आले असते का? आणि भाजपच्या शिवसेनेकडे गेले असते का? नाही का? परवा आपला विषय तो नाही. पण तिकीट नाही मिळाले का कुणी कुठल्या पक्षातनं कुणीकडे गेलं मला सुद्धा सांगता येणार नाही. इतका सावळा गोंधळ धावून बसला. मला ह्यातून एकच चांगलं घ्यायचं आहे, मनुष्य हा मनुष्याचा शत्रू नाही. जे मागच्या इलेक्शनला त्याला शिव्या घालत होते त्याच्याच खांद्यावर हात टाकून एकमेकाच्या प्रचार करत होते महाराज ह्या इलेक्शनमध्ये, नाही का? काही दिवस मनुष्याचं शत्रुत्व आहे, तर कालांतरानं त्याचं मित्रत्व आहे. बघा, बऱ्याच वेळेला आपण सुद्धा म्हणतो अहो पाठीमागं दोघांचं जमत नव्हतं आणि आता मात्र दोघं एका ताटात जेवत आहेत. काय भानगड आहे? भानगड नाही, तुकोबार आहे. म्हणतात मनुष्य हा मनुष्याचा शत्रू नाहीच, तो आपण बनवलाय. शत्रू काय करतो तर समोरच्याला संपवतो. मनुष्य हा संपवू शकत नाही कोणाला. म्हणून संतांच्या दृष्टीनं कोण शत्रू आहेत, कोणावर संतांनी युद्ध केलं आणि कोणावर झुंज दिली, हे जर आपल्याला बघायचं असेल तर संतांचे शत्रू हे आपले विकार शत्रू आहेत. त्या विकारामध्ये पहिलं नाव आहे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. हे षडरिपू हे शत्रू आहेत आणि हे माणसाला संपवतात महाराज. समोरची व्यक्ती संपवू शकत नाही. समोरच्या व्यक्तीला समोरची व्यक्ती संपवू शकत नाही. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये कुणीतरी तुम्हाला संपवायला आला असेल, पण तुम्ही संपला का? नाही संपला. मलाही काही संपवायला आले पण संपलो नाही. 66 वर्ष राहिलो. तर उद्याचं काही सांगता येत नाही. पण मनुष्य हा मनुष्याचा शत्रूच नाही. मनुष्याचा शत्रू तुकोबाराय सांगतात काम आहे. मनुष्याचा शत्रू क्रोध आहे. मनुष्याचा शत्रू लोभ आहे. लोभ सुद्धा शत्रू आहे. प्रमाणापेक्षा जर लोभ निर्माण झाला तर परमेश्वर महाराज समजावं आपला कुठंतरी शत्रू वाढतोय. बरं, बेदागी ठरवून चालला का म्हणावं कुठंतरी शत्रू वाढतोय. बरं, थोडंसं स्पष्ट बोलतोय, राग येऊ देऊ नका. लोभ असावा, पण प्रमाणापेक्षा लोभ असेल तर त्याचं कूळ नाश होतो महाराज. तुकोबारायचं प्रमाण आहे त्याला. अरे त्या दुर्योधनाची केवढी सत्ता होती कौरवांची. या भारताच्या राजपटलावरती एकट्याचंच नाव होतं, दुसरं कोणच नाही इतर हक्कात सुद्धा. आणि अशा कौरवांची सत्ता नामशेष झाली. मग किती सत्ता होती त्यांच्याकडे, किती संपत्ती होती. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही. सत्ता संपदा गेलं ठाईच्या ठाई. सत्ता गेलं ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही. पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणतई यमात्या. तुका
काळासे दोरे खेळा जवळ काळाचे दोरे खेळा मग तेथे नसले काही सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे सगळे शत्रू आहेत महाराज आपले. त्याच्यामध्ये पहिला शत्रू आहे काम आहे. महाराज म्हणतात त्याच्यावर आम्ही युद्ध केलं. आम्ही पण युद्ध करतोय पण अजून विजय प्राप्त झाला नाही. तुकोबाराय म्हणतात त्याच्यावर आम्ही युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये आम्ही जिंकलो. त्याला बंदीखान्यात टाकला. काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोनाम स्वामी गोसावी या शब्दाचा अर्थ इंद्रियाचे मालक आम्ही झालो. आम्ही कामाला जिंकलं. काम हा तुकोबारांच्या दृष्टीनं यमापेक्षा वाईट आहे. काम यम काय करतो दुष्ट माणसाला यम सदनाला नेतो. सज्जनाच्या वाटेला जात नाही तो. नका जाऊ तया गावा नामधारक त्याला तिथं आज्ञा नाही. तुका म्हणे भेने काळ न येते निराले. यम काळ सज्जनाच्या वाटेला जात नाही. पण काम महाराज त्या सज्जनालाही सोडत नाही. बरं हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. यमापेक्षा काम वाईट आहे. म्हणून ह्या कामावर तुकोबाराय म्हणतात आम्ही युद्ध केलं. त्या विकारावर त्या शत्रूवर आम्ही युद्ध केलं आणि त्याला जिंकलं. बारा तुकोबाराय तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले. त्याला हाकलून पाठवला. त्याला हुसकून दिला. त्याला आम्ही काम क्रोधा नाही होते झाले होते झाले समता. काम क्रोधा नाही चाले होते झाले असो शेकडो प्रमाणात महाराजांची काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता. कामाला जिंकलं क्रोधाला जिंकलं. लोभाला तर प्रश्नच नाही. लोभावरी आम्ही घातला पाशा. जास्त मी प्रमाण सांगत नाही. लोभाला जिंकलं. मद जिंकला. मत्सर तर स्वतः जिंकला ना. आपल्यालाही सांगितलं कोणाचा मत्सर करू नका बरं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. मत्सर एखाद्याचा करतो आपण. तुकोबाराय म्हणतात एखाद्याचा कारण नसताना मत्सर करणं हा सुद्धा आपला शत्रू आहे. बरं आपण जर कारण नसताना एखाद्याचा मत्सर करू लागलो तर आपण समजावं आपला शत्रू कुठंतरी तोंड वर काढतोय. मानकुट वर काढतोय. म्हणून त्या मत्सरालाही जिंकलं पाहिजे. म्हणून हे सगळे शत्रू आहेत. म्हणून काम क्रोध लोभ मत्सर आणि अहंकार जिंकावा संसार. येणे नावे तरी शूर येर काय ती बापुडी कीर. महाराजांनी त्या अहंकाराला जिंकलं होतं महाराज. आणि हे सगळे शत्रू आहेत आपले. या अहंकारामध्ये कितीतरी चांगली चांगली माणसं महाराज त्या अहंकाराचं मानकुटीवर भूत उतरलं चढलं ना ते त्याला संपूर्णच उतरतं महाराज. ते हे वड्या वगळीचं भूत काही करत नाही. त्याला थोडा गंडा दोरा दिला का ते निघून जातं. पण अहंकाराचं भूत फार मोठं आहे. ते भल्या भल्याला संपवतं महाराज. तुकाराम महाराज म्हणतात हे सगळे विकार आहेत. हे सगळे आपले शत्रू आहेत. आणि ह्या शत्रूला ज्यांनी ज्यांनी जिंकलेला आहे आणि तेच झुंजार आहेत
आम्ही वीर झुंजार करू जमदाडे भार थापटिले मार मोड झाला दोषा आम्ही वीर झुंजार करू जमदाडे भार महाराज म्हणतात आम्ही वीर झुंजार झुंजार आहे. मग का झुंजार आहेत? मगाशी जे बोललो त्याची दुरुक्ती करत नाही. तर आम्ही ह्या शत्रूबरोबर झुंज दिली आणि त्याच्यामध्ये आम्ही विजय प्राप्त केला, विजय मिळवला त्याच्यावरती. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्याने ज्याने विजय मिळवला तेच विष्णुदास आहेत. मग त्याच्या व्यतिरिक्त जे जे आहेत त्यांना विष्णुदास मी नाही असं म्हणणार नाही, आपलं आपण समजून घ्या. असो म्हणून याच कोटीमध्ये गोविंद महाराजांचं जीवन बसू शकतं. त्यांनी कामावरती विजय मिळवला, क्रोधावरती मिळवला, लोभ तर नाहीच. महाराज जे काही मिळालं ते याच्यातच घातलं सगळं, स्वतः करता काही ठेवलंच नाही. असो. आणि एक साधं व्यक्तिमत्व, अहंकार नव्हता. कुठेही बसायचे, कोणती व्यक्ती आली तर त्याच्याबरोबर तोंड भरून बोलायचे. असो म्हणून ज्यांनी ज्यांनी या विकाराबरोबर झुंज दिली त्याला विष्णुदास म्हणतात. मग हे झुंज देत असताना, हे युद्ध करत असताना हत्याराशिवाय युद्ध होत नाही. मग कोणतं हत्यार वापरलं? गोविंद संत महात्म्यांनी युद्ध केलं ह्या शत्रूबरोबर, या विकाराबरोबर. पण युद्ध म्हटल्यानंतर हत्याराशिवाय युद्ध करता येत नाही, हत्यार लागतं युद्धाला. मग संतांचं हत्यार कोणतं आहे? ज्ञानोबाराय सांगतात सहस्रनामाचे हत्यार, शंखचक्राचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे तिला मार षडवर्गा. आणि अशा षडरिपुला या भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून आम्ही मार दिला, त्याच्यावर युद्ध केलं. भगवंताचं नाम हे शस्त्र आहे महाराज. ज्ञानदेवा मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र हे शस्त्र आहे. आणि या शस्त्रानं या विकाराबरोबर युद्ध केलं आम्ही. आणि त्या विकारामध्ये आम्ही विजयी झालो. खूप बोलण्यासारखा विषय आहे, आपली वेळ संपलेली आहे. पण ते अवस्थावाचक शब्द आहे. त्यांनी नामचिंतन किती केलं असेल महाराज. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मणी बैसला असे. विकार कोणताही असू द्या, हत्यार एकच आहे. रोग कोणताही असू द्या, औषध एकच आहे. हे षडरिपू आहेत.
पण ह्या षडरिपुला औषध एकच आहे, गोविंद आसनी गोविंद शयनी. आम्ही जिथं राहतो तिथं एक बाबा औषध देत होते आयुर्वेदातलं. अनेक रोगी यायचे त्यांच्याकडं. मग कोण म्हणायचं मला ताप येतोय, कोण म्हणायचं माझ्या कानामध्ये दुखतंय, कोण म्हणायचं मला खोकल्याचा त्रास आहे. अनेकाचे अनेक आजार, पण ते औषध एकाच डब्यातलं द्यायचे. एक डबा होता आणि त्यात ते पिवळं औषध होतं, ते द्यायचे पुढे. आम्ही त्यांना विचारलं, अहो आजारी वेगवेगळे आहेत, ह्याचा आजार वेगळा आहे, त्याचा वेगळा आहे, आणि औषध एकच कसं तुम्ही देता? तर ते आम्हाला सांगायचे आणि ते गोरी यायचं औषध लोकांना. आणि म्हणायचं औषध एकच आहे, आजारी वेगवेगळे आहेत, आजार वेगळा आहे. मग ते म्हणायचे 52 रोगावर एकच औषध चालतं. रोग किती? 52 आणि औषध एकच. तसं रोग 6 आहे तिथं, विकार 6 आहेत आणि औषध एकच आहे, भगवंताचं नामचिंतन. म्हणून मी आज सुद्धा सांगतो, तुमचा काम वाढला तर भगवंताचं नामचिंतन वाढवा, कमी होईल. क्रोध वाढला, राग येतो काही माणसाला, खूप राग येतो. तो आम्हाला म्हणतो सुद्धा, राग आवरतच नाही महाराज. आणि काही काही माणसाचा राग जातच नाही महाराज. एक जण काशीला गेला, काशीला जाऊन आला, आता बरेच कुंभमेळ्यालाही जाऊन आले. मग काशीला जाऊन आल्यावर बाळासाहेब काहीतरी सोडावं लागतं, त्याला काहीतरी सोडावं लागतं. मग आम्ही सगळे जेवायला बसलो, ते गंगापूजनाचं जेवण होतं. आणि विचारलं, म्हणलं काशीला गेला तुम्ही काय सोडलं? तो म्हणला महाराज मला राग येत होता, राग सोडला. म्हणलं काय सोडलं? म्हणलं राग सोडला. माझ्या लक्षातच ये ना काय सोडलं. अहो राग सोडला कळत नाही का मला? तुम्हाला इतक्या रागानं म्हटला, काही सुटणारी गोष्ट आहे काही महाराज? सोडा. पण तुकोबरायांच्याकडं रागच नव्हता. शांती परते नाही सुख, हिरा ओघीची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. म्हणून कामाला जिंकलं, क्रोधाला जिंकलं, लोभाला जिंकलं, मत जिंकला, मत्सर जिंकला आणि अहंकार जिंकला. आणि ह्याने या नामचिंतनाच्या द्वारे हे सगळे विकार जिंकले. म्हणून हत्यार कोणतं वापरलं तर गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असे विठोबा रखमा. जय जय विठोबा विष्णुदासांचं अंतर्लक्षण सांगितलं. आणि अंतर्लक्षण आणि अभिप्रेत झाल्यानंतर त्याला बाह्यलक्षण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून ते बाह्यलक्षण तुकोबाराय सांगतात, ऊर्ध्व पुंड्रभाळ, कपाळावरती असा उभा गंध पाहिजे, ऊर्ध्व पुंड्रभाळ. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा पाहिजे, कंठी शोभे माळ कापिजे कळीकाळ तया भेणी, उफी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे. हे विष्णुदासाला बाह्यलक्षण सुद्धा अभिप्रेत आहे, महत्त्वाचं आहे. आणि मग त्यांच्या मुखामध्ये सतत काय असतं तर तुकोबाराय सांगतात, नामामृत असतं. 9 प्रकारचं अमृत आहे. परंतु त्या 9 प्रकारच्या अमृतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अमृत कोणतं आहे? मी ते 9 प्रकारचं अमृत आता सांगत बसत नाही, आपल्या 8:30 वाजलेले आहेत. तर सगळ्यात श्रेष्ठ अमृत हे नामामृत आहे. जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास
नामामृत हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, अमृताच्या पुढं फिका आहे. म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृत किती गोड आहे हो, जे घेतलं असताना अमृतच होत नाही इतकं गोड आहे ते. पण अशाही अमृतापेक्षा भगवंता तुझं नाव गोड आहे. म्हणून जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत पिका आहे. म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नाही. आणि ते नामामृत त्यांच्या मुखामध्ये सतत आहे महाराज. म्हणून तुका म्हणे तुका म्हणे शांग चक्राचे शृंगार, तुका म्हणे शांग चक्राचे शृंगार, तुका म्हणे शांग चक्राचे शृंगार, तुका म्हणे शांग चक्राचे शृंगार. नामामृत सार मुखा माझे, नामामृत सार मुखा माझे, मुखा माझे. गोविंद आसने गोविंद जयन, गोविंद आसने गोविंद जयन. नामामृत सार मुखा माझे, नामामृत सार मुखा माझे, मुखा माझे. गोविंद सने गोविंद जयन, गोविंद सने गोविंद जयन. गोविंद त्या म्हणी बसला गोविंद त्या मनी, गोविंद त्या मनी बैसला से. गोविंद त्या मनी गोविंद त्यामणी बसलास बसलास बसलास. गोविंद गोविंद त्यामणी बैसलासे, गोविंद त्यामणी बैसलासे. गोविंद त्यामणी गोविंद त्यामणी मनी बैसला से बैसला से गोविंद त्यारे बैसला से बैसला से गोविंद त्यारे गोविंद जय गोविंद त्यारे गोविंद जय. असो बराचसा वेळ झालेला आहे. तुका म्हणे शंखचक्राचे शृंगार, नामामृत सार मुखा माझी. मुखामध्ये संच्या नामामृत आहे सारखं. ते कोणतं नामामृत तर गोविंद असनी, गोविंद शयनी,
गोविंद त्या मणी बैसलासे, म्हणून ज्यांचं पुण्यस्मरण आपण साजरं करतोय त्यांचंही नाव गोविंदच आहे महाराज बरं का. आणि मला सहज अभंग सुचला गोविंदाचा बरं का, म्हणून त्यांचं आपण नाव घेतलं न घेतलं तरी या अभंगातून त्यांचं नाव जगद्गुरू तुकोबाराय घेतात. आणि त्यांचं नाव त्यांच्या आईवडिलांनी गोविंद ठेवलं. आणि गोविंद या नावाला साजेस जीवन ते जगले बरं का. नाव गोविंद, नाव गोविंद आहे. आणि एक जणांनी बिअर बार टाकलाय माझ्याकडे व्यक्ती आहे ती. जाऊ द्या, नावाप्रमाणे काही माणसं जीवन जगतात, खऱ्या अर्थानं परमार्थाकरता त्यांनी जीवन वाहिलं असे वारकरी संप्रदायाचे आधार्य गोविंद महाराज केंद्रे आणि त्यांचे उत्तराधिकारी विष्णू महाराज केंद्रे, बरोबर आहे ना. हे सगळं त्यांनी उभा केलं, हे सगळं त्यांनी मिळवलं. पण जतन करायचं काम तुमच्याकडे ठेवलंय. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माझ्या वाडवडिलांनी सगळं मिळवलं, मी फक्त जतन केलंय. याचा धरिणा अभिमान करीना पुले जतन. म्हणून महाराजांनी जेवढ्या ताकदीनं हे उभा केलं तेवढ्या ताकदीनं तुम्हाला जतन करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. हे जतन करणं अवघड गोष्ट असते, ते जतन करावं लागतं. म्हणून विष्णू महाराज आमच्या पंढरपूरला कार्तिकी वारीला आल्यानंतर आमच्या मठामध्ये आले, तुकाराम मंदिरात. आणि आजच्या दिवसाची कीर्तन सेवेचं निमंत्रण त्यांनी मला दिलं. माझी वद्यवारी असते, वारी सांगायची नसते लोकाला बरं, मी सांगतो. काही काही लोक आम्हाला पालखी सोहळ्यात म्हणतात माझी 40वी वारी आहे बरं. मग आम्ही त्याला म्हणतो 40वी वारी सांगितली का पहिली सुरू झाली तुझी. पुण्य हे झाकायचं असतं, उघडं करायचं नसतं. म्हणून या ठिकाणी मला यायला थोडा वेळ झाला, त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करतो. वेळ झाला तरी कीर्तन सोडायला वेळ करत नाही बरं का. हे माझं तत्वच आहे पहिल्यापासून. म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. विष्णू महाराज तुम्हाला पण धन्यवाद देतो. हे जबाबदारीचं काम तुमच्यावर फार मोठं आहे. आणि झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. आणि जेवढी ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे, जेवढी शक्ती तेवढी शक्ती संताच्याही नामचिंतनामध्ये आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. म्हणून देवाच्या नावानं जी कार्यसिद्धी होते, देवाच्या नावानं जे फल प्राप्त होतं, तेच फल संताच्या नामचिंतनानं पण होतं. म्हणून त्यांचंही नामचिंतन करूया. ज्ञानेश्वर